दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तळोजा MIDC परिसरात सुरू असलेल्या देह व्यवसायाचा नवी मुंबई पोलिसांनी पर्दाफाश करत एका कमी वयाच्या बांगलादेशी मुलीसह 7 महिलांची सुटका केली. 21 डिसेंबर रोजी मध्यरात्री झालेल्या या कारवाईनंतर 22 डिसेंबर रोजी 3 आरोपींना अटक करण्यात आली असून या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा व मानवी तस्करीचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीतील नवनाथ इन या लॉजमध्ये देह व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. तपासादरम्यान लॉजमध्ये ग्राहकांना महिलांची निवड करून देण्यात येत असल्याचे आणि त्यासाठी प्रत्येकी 2000 रुपये आकारले जात असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. 21 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजता सांकेतिक इशारा मिळताच पोलीस पथकाने लॉजवर धाड टाकली. या कारवाईत एक बांगलादेशी मुलगी आणि 6 प्रौढ महिलांना वेश्या व्यवसायासाठी ठेवण्यात आल्याचे उघड झाले. सुटका करण्यात आलेल्या महिलांपैकी 2 महिला बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. प्राथमिक चौकशीत लॉज मालक वसंत गणेश शेट्टी, मॅनेजर गिरीश विठ्ठल शेट्टी आणि कर्मचारी रोशन रामजित यादव यांनी संगनमताने हा गैरप्रकार चालविल्याचे स्पष्ट झाले. तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 मधील संबंधित कलमे तसेच पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तळोजा पोलीस ठाण्याचे पथक करीत असून परिसरात चिंतेचे वातावरण आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.